आज आपण बनवूया गावरान पद्धतीने पिठलं। आपण आता कांदे कट करून घेऊ। आपण आता वराटा पाटा धुवून घेऊ। आपण आता हिरवी मिरची आणि लसूण पाट्यावर वाटून घेऊ। आपल्या आता हिरवी मिरची आणि लसूण जाड बारीक असा पाट्यावर वाटून झालेला आहे, बघू शकता। आता काढून घेऊ ते। आपण आता कढईमध्ये तेल घालून घेऊ। आपण आता मोहरी घालून घेऊ तडक्यासाठी। जिरे, हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा। कांदा आता आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊ, हलका गुलाबी कलर येऊस्तोवर। मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे 3 किलो। एका कटोरीमध्ये काढून घेऊ बेसन। आपण आता बेसन पीठ व्यवस्थित घोटून घेऊ। पाणी टाकून घेऊ। बेसन आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। असे जाड जाड कण राहतात, ते दिसायला नको आहे। आपलं आता बेसन फेटून झालेले बघू शकता, थोडं सुद्धा त्याच्यामध्ये जाड कण राहिलेले नाहीये। व्यवस्थित आता फ्राय झालेला आहे। आपण आता यामध्ये हिरवी मिरची लसूणचं वाटण घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अद्रक लसूण हिरवी मिरचीचा कच्चापणा जाऊस तोपर्यंत आपण फ्राय करून घेऊ। असंच हिरवी मिरची आणि लसूण व्यवस्थित परतून झालेले, आपण आता हळद घालून घेऊ। चवीनुसार मीठ आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण आता फेटलेलं बेसन घालून घेऊ। पाणी घालून घेऊ। आपण जेवढ्या प्रमाणामध्ये बेसन घेतलं तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी पण घ्यायचं आहे। पलट्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पलटा आपल्याला कंटिन्यू चालवत राहायचा आहे, जेणेकरून बेसनाचे गठुळे नाही व्हायला म्हणून। कोथिंबीर बारीक चिरून घेऊ।
आपलं आता बेसन पिठलं रेडी झालेलं आहे. वरतून कोथिंबीर घालून घेऊ बारीक कट केलेली. आपलं आता गावरान पद्धतीने पिठलं रेडी झालेलं आहे. आपण सर्व करून घेऊ.